सो लेट्स स्टार्ट। अभी मैच हुआ है, अभी मतलब थोड़ी देर पहले, अभी 7:10 हो रहे हैं शायद, 7:10 हो रहे हैं। बात यह है कि इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया का T20 मैच हो रहा है। उस ग्राउंड पे अपन 17 साल से अभी तक भी नहीं आ रहे हैं, सच में नहीं आ रहे हैं। मतलब एक मैच भी T20 का हारे ही नहीं है उधर। आज आ रहे हैं 17 साल बाद। अब इसका क्रेडिट किसको देना है वो तुम बताओ, मैं बताओ, एक ही बात है, आप बता दो। नहीं नहीं, सच में भाई, मैं मजाक नहीं कर रहा हूँ। मतलब मेरे से आपके और मेरे पास हंसने के सिवा और कोई ऑप्शन नहीं है। तुम सोचो एक बार, देखो कि क्या हो रहा है। एमसीजी में मैच था, एमसीजी में 17 साल तक अपन एक भी T20 नहीं आ रहे। एक एक अरे यार, एक नहीं आ रहे अभी तक। शिवम दुबे की वो 37-38 की जो स्ट्राइक थी वो कभी हारना, मतलब नहीं हारने वाली, कि बा ये आदमी जीतते जा रहा है। 2019 से जीत रहा था वो, 2019 2020 से जीते ही जा रहा था। वो टूट गई आज। इसका क्रेडिट किसको देना है? मतलब अब बताओ यार, सच में बताओ, मजाक नहीं कर रहा हूं मैं, सच में बताओ। कमेंट करो यार, कमेंट तुम भी पढ़ो, मैं भी पढ़ता हूं यार। मतलब ठीक है, समझो एक काम, मतलब देखो देखो, बैटिंग कोलैप्स, मतलब ये कोलैप्स तो नहीं बोल सकते। हेजलवुड ने बॉल मतलब धागे सच में खोल दिए, मजाक नहीं करो। मतलब इतने गंदे मारा, इतना गंदा धोया, इतना गंदा धोया कि उसकी लिमिट नहीं। देख लेते थोड़ा सा। देख लो, स्कोर कार्ड पे भी आता हूँ मैं। आज मतलब मैं, मतलब तुम भी सोच रहे होंगे कि आज इंडिया मैच हारी है, मैं क्यों हंस रहा हूँ। मेरे पास और तुम्हारे पास हंसने के सिवा और कोई ऑप्शन नहीं। कैसा है पता है क्या? आदमी का ईगो इंसान को बहुत कुछ बना देता है। जैसे कि अपने पास एग्जांपल है हार्दिक पांड्या। उसको सब लोग उसको ईगोइस्टिक बोलते हैं, ठीक है, सबको पता है भाई। वो ईगो भी उतना रखता है, एटीट्यूड भी उतना रखता है, परफॉर्मेंस भी उतना रहता है। ये तीनों चीज़, एक दो तीन, एक दो और तीन, ये तीनों चीज़ वैसे ही करता है आदमी का ईगो। देखो नंबर 1 ऑलराउंडर है वो हार्दिक पांडे। ईगो, सिर्फ ईगो और कुछ नहीं। मतलब ईगो के चलते वो इतना बड़ा बन गया। नहीं नहीं भाई, सच में बन गया। मतलब उसको देखो ना, ईगो है, एटीट्यूड सब है, सब है उसके पास। मतलब वो बहुत दिखाता है, परफॉर्मेंस भी वैसे करके देता है। मतलब 100% अगर ईगो दिखाता होगा तो 200% उसकी परफॉर्मेंस है। उसको सूट भी करता है वो, नहीं सूट करता? करता है भाई, करता है, सूट करता है। वो रहता भी वैसे ही है, देखो ना, मतलब यार। और एक आदमी के चलते पूरी टीम बर्बाद हो सकती है, ये भी देख लो। और वो आदमी है गौतम गंभीर। मतलब यार तुम अब, मतलब मैं क्या बोलूँ, मेरे को नहीं समझ में आ रहा है, सच में नहीं आ रहा है समझ में कि तुम एक आदमी के चलते तुम पूरी टीम को बर्बाद कर दोगे। भाई उसने पूरी टीम बर्बाद कर दी, खत्म। क्या रखा? कुछ भी नहीं रखा। अगर कोई मैच देखेगा, सच में बोल रहा हूँ मैं, मतलब ये नहीं कि ऐसे ही कुछ बोलना है तो बोलना नहीं भाई। तुम समझो, ये जबरदस्ती उसको ऑलराउंडर बैटर बनाने के चक्कर में, सच में मैं मजाक नहीं कर रहा हूँ। अरे यार, बॉलर को ग्रूम किया जाता है। मैं वो नहीं बोल रहा हूँ कि ग्रूम मत करो, पर पुरे टीम के घोडे लावले. अरे मराठीत बोलतो मी मराठीत बोलतो भाई, मी मराठी आहोत मला जरा मराठी चांगली येते भाई. त्यानं पुऱ्या टीमचे घोडे लावले सर, म्हणजे 15 फुटाचा बंबू घेऊन. का म्हणा यार, आता इमानदारीने सांगा का म्हणा माणसानं, काहीच नाही म्हणू शकत. म्हणजे किती खतरनाक, किती खराब गोष्ट आहे हे तुम्ही सांगा. काय 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 करू शकते माणूस, म्हणजे मला समजून नाही राहिला आता की या माणसाला कोणते, म्हणजे काय काय करा गेले की याचं इगो सॅटिस्फाय होणार की बाबा सोड तू, जाऊ दे यार, काही एवढ्या गोष्टीनं काढू. आज आज रेकॉर्ड काढू आज इसकी, मतलब ये जे काय खराब बोलाही नाही वाटत. कसं आहे, इंडियाची टीम आहे, आपली टीम आहे, आपलाच कोच आहे.
आपल्या इंडियन्सची एक गोष्ट आहे, आपल्याला हार स्वीकार नाही आहे, म्हणजे हार आपल्याला सहन होत नाही, सरळ गोष्ट आहे. ठीक आहे, हारलो ना, ठीक आहे हारलो, फाईट देऊ म्हणजे की बा अरे यार म्हणलं ते ऐकलं का तो डायलॉग, हारवतो हारो मत पर इज्जत मत उतारो. म्हणजे इगोच्या चक्रात तू हारोही राहिला, जर कपडेही काढून राहिला, का म्हणा या गोष्टीला. हे मॅच T20ची, इथं एक एक बॉलचा मायना आहे, एक एक बॉलचा मिनिंग आहे. ठीक आहे, एक एक बॉलचा, एक बॉलनं मॅच बदलते. RCB वर्सेस पंजाबची फायनल पाहून घ्यायचा. एक बॉल फक्त कुठं आहे, एक बॉल, फक्त एक बॉल, जास्त नाही, फक्त एक बॉल जर असता तर आज हिस्ट्री वेगळी असती. समजते ना, माहीत आहे ना. आता तुम्ही मला गोष्ट सांगा, T20च्या फॉर्मॅटमध्ये आपला कोलॅप्स झाला, त्यानं बॉलिंग हेझलवूडनं लय खतरनाक केली, कमर तोड बॉलिंग केली त्यानं, म्हणजे इंडियन टीमची बॅकबोन उखाडून टाकली त्यानं. ठीक आहे, त्यानं गिलची विकेट घेतली 10 बॉलवर, म्हणजे गिलची विकेट घेतली त्यानं पहिली. गिल तिकडे काय करून गेला माहीत आहे, 10 बॉलमध्ये 5 रन काढून गेला गिल. 10 बॉलमध्ये 5 रन. ओपनर आहे तो, हे ओडीआय चालू नाही आहे, हे ओडीआय नाही आहे भाऊ, हे T20 आहे. 10 बॉल म्हणजे 1 ओव्हर आणि किती रे बा, 1 ओव्हर 4 बॉल खाऊन चालला गेला, 5 रन दिले त्याच्यात. ओपनरचं काम आहे पहिल्या बॉलापासून मारणं, पहिल्या बॉल नाही, 2 घे बॉल, 3 घे, आणि तिसऱ्या चौथ्या बॉलपासून मारणं चालू कर. जो तुझ्या याच्यात बॉल आहे त्यानं मारणं चालू कर. हे ओपनरचं काम आहे. काय करू राहिलं असं आहे. रियालिटी अशी आहे की भाई गिलच्या मागं सगळे हात धुवून लागलेले आहे की भाई गिल T20मध्ये बसत नाही. गिलने T20 जबरदस्ती आणलं ना, अबे नाही बसू राहिला तो. ओपनिंग अरे ओपनिंगच्या याच्यात नाही बसू राहिला का म्हणा. आता मला तुम्ही गोष्ट सांगा, यशस्वी जयस्वाल 164, 165 किंवा 170चा हे आहे त्याचा स्ट्राईक रेट. आता सांगतो, 1 मिनिट थांबा, एक सेकंड. आता सगळंच जयस्वाल T20 164चा स्ट्राईक रेट आहे त्याचा, 164चा. तो बेंचवर बसलेला आहे जयस्वाल. अरे येता 140चा आहे. हा कसा का टीम मध्ये आहे हे तर सांगा ना भाई. काय म्हणा आता, पोस्ट आपल्या इंडियाचा नवीन चेहरा बनवायचा आहे कोणाला तरी, तर भाऊले तिन्ही फॉर्मॅटचा प्लेअर बनवलं. ठीक आहे, आणि मजाकनी आपल्या T20मध्ये एवढी मरमरी आहे, मरमरी हा शब्द चुकीचा आहे, पण एवढी कॉम्पिटिशन आहे त्याची लिमिट नाही. कोणाची जर एक पारी खराब झाली ना तर दुसरा धडकन येते म्हणतात. कोणाला बाहेर ठेवशील. KL राहुल बाहेर आहे, श्रेयस अय्यर बाहेर आहे, शशांक सिंग बाहेर आहे, आशुतोष शर्मा बाहेर आहे, नमन धीर बाहेर आहे, नेहाल वडेरा, प्रियांश आर्या बाहेर आहे, तो अजून ते तर आयुष म्हात्रे, तो सूर्यवंशी, ते तर जाऊच दे. हे एवढे बाहेर आहे, एवढे का म्हणता. ओपनिंग स्पॉटसाठी संजू जयस्वाल, अजून 2-3 ईशान किशनचं कोण नाव नाही घेऊ राहिलं भाई. त्याला ओपनिंग भेटली, ठीक आहे ना ओपनिंग. अरे यार ते गेम आहे त्याचा प्लेटचा, तर सुता घे ना, 1 डाऊन खेळणं. 1 डाऊनचं काम काय असते, इनिंग चालवणं आणि एक्सेलरेट करणं, ते तुला करता रे, करणं भाई. ओपनिंग यार काय म्हणा. आता संजू सॅमसनची आणि अभिषेक शर्माची जोडी चांगली बनली होती, त्या जोडीले तोडून भाऊले बोलवलं. काय म्हणा आता, किती म्हणजे याच्या मोठी काही गोष्ट आहे आता. काही आहे काही लॉजिक, काही जरासं थळा. म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, याच्यातच छात्यावर बसणार आहे लोक. तुम्ही थोड्या वेळ थांबा. आला किती वाजले, 7 वाजले ना. आता मॅच किती वाजता संपली, 5-10 पर्यंत मॅच संपली. झालं असं चालू आतापर्यंत गिलची तर खाल उधळली असेल लोकांना, उधळली असेल भाऊ. नाही जमल्या गोष्टी, कशा गोष्टी करू राहिला तू. पाय ना, 10 बॉलमध्ये 5 रन काढू राहिला यार. T20 आहे, ओपनर कर, ओपनिंग आहे तू, 50चा स्ट्राईक रेट आहे. एवढं चांगलं खेळलं, एवढं चांगलं काय. म्हणजे मागची मॅच, त्या मॅचमध्ये चालणारे 2 जण होते. सूर्यकुमार यादव, जे पहिली T20ची मॅच होती जे कॅन्सल झाली,
सूर्यकुमार यादव आणि गिल. भाई गिल तू तिथून नॉट आउट आलता, इथंही तेच करायला लागत होतं, इथंही तेवढं एक्सेलरेट द्यायला लागत होतं. काय म्हणा आता इमान, म्हणजे मला गिलसोबत प्रॉब्लेम नाही आहे की मा काही काकाचा पोरगा का मामाचा पोरगा माझ्या खेळून नाही राहिला, माझ्या रिलेटिव्ह नाही आहे की बा मला तिथं बसवता माझ्या रिलेटिव्ह, असा विषय नाही आहे. भाई गिल तू तू खेळ एक्सेलरेट देऊन तू चांगला स्ट्राईक रेट नाही खेळ 150-200च्या, मीच सपोर्ट करतो तुला. अरे मीच करतो ना सपोर्ट, पण एवढा गंद. अबे ओपनर लावणार यार आपण, तुम्ही इथं ओडीआय सारखे खेळू राहिले सेट व्हायपर्यंत, तर मग काय म्हणा आता माणसाले. तिथं तो माणूस ओडीआय T20 दाखवू राहिला. रोहित शर्मा कोणती मॅच पाहून घ्या त्याची पहिल्याची, आता त्यानं आता येणले रन पाहिजे त्याला तो रन देऊ राहिला, नाही तर तो भाऊ तो दाखवून देऊ राहिला. त्यानं तर T20 दाखवून दिली ती, ओडीआय मध्ये टेस्टमध्ये दाखवून दिली ती. काय म्हणणं आहे आता याच्यावर, भाऊ इथं ओडीआय आणून राहिली. अभिषेक शर्मा, आपण याच्यावर सगळ्यात शेवटी बोलू, आपण अभिषेक शर्मा. 3 नंबर संजू सॅमसंग, गुड आहे बोट. 3 नंबर संजू सॅमसंग. अरे काय म्हणताय, LBW झाला तर आउट, ठीक आहे, याच्याकडून याचा नंबर हिसकला, ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यासारखी अशी आहे की संजू सॅमसंगला आता जास्त चान्स भेटणार नाही आहे. त्याचे मग कारण असं आहे की एक माणूस जो त्याच्या याच्यावर बसलेला आहे कॉम्पिटिशनमध्ये आहे, तो जितेश शर्मा आहे. आणि तो भाई ओपनर नाही आहे, तो फिनिशरच आहे. तो फिनिशर खतरनाक किती आहे तो, म्हणजे तो असा तोच आहे, तो चले तो चांद वरनं शाम तक. ज्या दिवशी तो चालला मग कोणाची गरजच लागू देत नाही, तो तसा प्लेयर आहे. अभिषेक शर्मा म्हणा तसा प्लेयर आहे तो सेम. संजू सॅमसंगला आपण काहीच नाही म्हणू शकत, ठीक आहे. पण एक गोष्ट आहे आजच्या याच्यात, कारण की माहिती आहे काय, त्याची पहिली मॅच होती ती, काम होतं, खरंच काम होतं, घेऊन चालणं काम होतं, नाही म्हणून राहिलो मी, घेऊन चालणं काम होतं. प्लेयर तू खेळू राहिला भाई, तुला तयारच राहावं लागते. म्हणजे कशा गोष्टी करतो की एक मॅच मी पहिले घेईन मग दुसऱ्या मॅचमध्ये चालन, अरे यार असं कसं, जबाबदारी असते ना काही, म्हणजे टीममध्ये खेळू राहिला यार. काय म्हणा आता सूर्यकुमार यादव, काय वाटते अशानं कुठपर्यंत ना कॅप्टन्सी. मागच्या वर्षी होती ना ते मॅच इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका, तो टूर तिकडला साऊथ आफ्रिकेचा, तेव्हापासून आतापर्यंत इंडिया फक्त आपल्या सूर्यकुमार यादवचे 47 रन आले, 46-47 रन आहे टोटल, नाही एक मोठे रन फक्त, 46-47 फक्त एक मोठे रन आहे. ते पाकिस्तान समोर आली ती एशिया कपची पहिली मॅच. एका वर्षापासून याची रन नाही येऊ राहिली, काय म्हणा हे यार. म्हणजे किती किती खतरनाक काम म्हणा तुम्हाला गोष्ट सांगा. मागच्या मॅचमध्ये खेळू राहिलं तर भाई तसंच या मॅचमध्ये खेळून देता. कधीपर्यंत चालणार यार अशानं, असं नाही पाहिजे, असं नाही चालन. कॅप्टन आहे भाऊ, बॅटरही खतरनाक व्हा आपण, कसं काय विसरू राहिलो. सूर्यकुमार यादव सारखा बॅटर आपल्या याच्यात पहिला नाही झाला आतापर्यंत, एवढा खतरनाक बॅट्समन होता तो. 1 ते 1.5 वर्ष लागला फक्त त्याला, म्हणजे हां 1 वर्ष खेळला वाटतं तो, मला एवढं आठवत नाही. आणि लवकर आला तो T20च्या रँकिंगमध्ये नंबर 1वर. किती कुत्र्यासारखा मारत होता तो, किती कुत्र्यासारखा मारत होता. आता का माहीत, म्हणजे यार एवढ्या लंब्या टाईमपासून रनच नाही येऊ राहिले, काय म्हणा होता. तिलक वर्मानं बॉलच उभा करून दिला. येले काय म्हणता, येले तेच म्हणता की याची पहिली मॅच होती, याचं इंजिन गरम करणं होतं, याला खेळणं होतं, हेच म्हणता येले. भाई जबाबदारी घेणं काम होतं, का म्हणा आता. हेझलवूड आहे ठीक आहे, मग का आपण काय फक्त छोट्या टीमवरचेच प्लेयर आहो काय. असं नाही ना की छोट्या टीमवरचे प्लेयर आहे,
संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हे छोट्या टीमचे प्लेयर नाही आहे यार. हे काही पाकिस्तानची टीम नाही आहे, हे इंडियाची टीम आहे. हे छोट्या टीमचे प्लेयर म्हणजे ते पाकिस्तानमध्ये चालते ते की बा कोणी नेपाळवरून सेंचुरी करू राहिलं तर पा मी टेस्टचा नाही काय रे बा T20चा की ओडीआयचा नंबर 1 बॅट्समन आहे. इंडिया आहे भाई, इंडियात आपले हे प्लेयर तगडे आहे. हे सॅमसंग झाला आपला का, संजू सॅमसंग, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हे किती तगडं प्लेयर आहे का म्हणा होता. म्हणजे जबाबदारी घेणं काम होतं, जबाबदारी कोणच नाही घेतली याच्यात, कोणीच नाही. बोलू एका नाही घेतली त्याच्याबद्दल बोलू आपण. 4 नंबर अक्षर पटेल, 1 2 3 4 5 नंबर अक्षर पटेल. अक्षर पटेलला आजही गेम केला असता म्हणजे अक्षर पटेलला आजही कंडिशनमधून मॅच काढून दिली असती आपल्याला. पण गोष्ट अशी आहे, अक्षर पटेल झाला रनआउट. तो इंजर्डही झाला वाटते, जरा असं लागलंही होतं त्याला काहीतरी, म्हणजे ते रनआउट करताना पडला तो, तर ते लागलंही होतं. मला दिसला नाही अक्षर पटेल डबल बॉलिंग करताना दिसला नाही आणि फिल्डिंग करतानाही नाही दिसला. लागलं वाटते काहीतरी, इंजर्ड आहे. पण यानं मॅच काढून दिली असती, मजाक नाही करू, खरंच काढून दिली असती. काहीतरी 20-30 रन तर याच्या नावाचे होतेच ते. भाई अक्षर पटेल असा प्लेअर आहे, तो अशा सिच्युएशनसाठी जातो आणि तो काहीच पाहत नाही समोर कोण आहे, मागं कोण आहे, कोणती टीम आहे, कोणता बॉलर आहे, घंटा फरक निवडत त्याला तो कुत्र्यासारखं मारते. अक्षर पटेल चुकून रनआउट झाला, बाकी काही विषय नाही अक्षर पटेलचा फक्त. आता एक नाव घेतो मी, हर्षित राणा. रँकिंग पाहता का T20ची? वाढली असन, कमी झाली असेल, नाव आलं असन कोणाचं काही पाहा लागते की पाहता की थोड्या वेळानं होणार अपडेट रँकिंग. मी सगळ्यात पहिले हेच बोललो की हा T20चा गेम आहे. T20च्या एक एक बॉलची व्हॅल्यू आहे, एक एक बॉलनं मॅच हारते, एक एक बॉलनं मॅच जिंकते. हर्षित राणा रन बॉल खेळून चालला, रन बॉल काय म्हणतात. पण कोणत्या महाशयानं पाठवलं याले शिवम दुबेच्या वरत, हे मला खरंच समजून नाही राहिलं ना. हा कॅप्टन कॉल नाही आहे, हा कॅप्टन कॉल नाही आहे. सूर्यकुमार यादव एवढा मूर्खपणा नाही करणार की आपल्या शिवम दुबेच्या जागी हर्षित राणाला पाठवणार. इम्पॉसिबल गोष्ट आहे, सूर्यकुमार यादव करूच नाही शकत असं, इम्पॉसिबल. तुम्हालाही माहीत आहे कोणं केलं, मला माहीत आहे कोणं केलं. हे कॉल आहे सरळ सरळ गौतम गंभीरची. हर्षित राणानं 33 बॉल खेळले, 33 बॉलमध्ये 35 रन काढले. 33 बॉलमध्ये 35 रन का म्हणा होता. एक मॅच आठवण करून देतो, त्याच्यानंतर मी माझा पॉईंट बोलतो. इंडिया वर्सेस इंग्लंडची मॅच होती. इंडिया वर्सेस इंग्लंड, ते हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या दोघांची लय बढिया पार्टनरशिप झाली ती. इंग्लंडची मॅच होती की बांगलादेश सोबत मॅच होती, एक सेकंड. नाही एक सेकंड, सो सॉरी, मी पॉजच करतोय. आला मी काढलं, ते शोधलं. हार्दिक पांड्या शिवम दुबेची बेस्ट पार्टनरशिप आली ती इंग्लंडसमोर T20ची. आपल्या इंडियात मॅच होती ती चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिलीची, आठवत असणार तर कोणाला. इंडिया वर्सेस इंग्लंडची मॅचेस होती 3 वन डे आणि 5 T20. हां 5 T20. ते अभिषेक शर्माने सेंचुरी मारली होती 37 बॉलमध्ये, 37-38 बॉलमध्ये, काही आठवण आहे ते. हां त्याच्या पहिलेच्या म्हणजे त्याच्यातली 5 पैकी कोणती तरी मॅच होती. ही 87 रनची पार्टनरशिप केली ती या दोघांना. कोणा हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे. याच्यात मारणारा एकटा हार्दिक पांड्या नव्हता, याच्यात मारणारा शिवम दुबेही होता. काय म्हणणं आता याच्यावर.
आणि पार्टनरशिप कधी आली ती माहिती आहे काय, ज्यावेळेस वरच्या 3-4-5 विकेटा पडल्या होत्या आणि स्कोअरही काही नव्हता, 30-40वर काहीतरी आऊट झाले ते, आणि आपल्या इथं कितीवर आऊट झालं मी तेही सांगतो. तर मला म्हणण्यात तात्पर्य असं आहे की शिवम दुबे काही असा की बा मी एकदम कम्फर्टेबल खिलाडी आहो, मला जरा चांगलंच खेळायला पाहिजे आणि मला सगळं ठीकठाकच पाहिजे, तर मग असं नाही आहे. तो प्रेशर सिच्युएशनमध्येही खेळून देते, तो त्यासाठीच आहे. त्याला आपण ना किती नंबरचा प्लेअर आहे तो, 1 सेकंड 1 2 3 4 5 6 नंबरवर अक्षर पटेलला पाठवलं. ठीक आहे, इट्स ओके. मी अक्षर पटेलबद्दल कधीच काही नाही म्हणत, कारण की तो मॅच विनिंग प्लेअर आहे, सगळ्यांना माहीत आहे. 7व्या नंबरवर तर पाठवते. अरे बाबा 33 बॉल घेतले त्यांना, काय नाव आहे, हर्षित राणानं. त्याच्या जागी शिवम दुबे, भाई तो 5-7-8 बॉलमध्ये तो झाला असता कम्फर्टेबल, त्यांना मारणं लावली असती कुत्यासारखं. तो अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे फाळून टाकली असती यांची, फाळून. तरीही ते टार्गेट 180 गेलंच असतं कशी ना कशी. 180 मी लय बुरवलं, पण 160-170 तर गेलंच असतं. हर्षित राणाला पाठवलं की तू भाई तू खेळ, मला तुझी बॅटिंग पाहायची आहे. म्हणजे एका माणसाच्या शॉकसाठी पुऱ्या टीमची, पुऱ्या देशाची लंका लावून टाकली की मला तुझी बॅटिंग पाहायची आहे. आणि आता होणारही असंच ना की आता हे पा कोण काय म्हणू शकतं हर्षित राणा, मला तू इमानदारीने सांग. आपली कमेंट्री पॅनल एवढं बोगत झालं आता, म्हणजे बोगत झालं का काय म्हणा आता, यांना काही समजून राहिलं. ते म्हणून राहिले हर्षित राणाचे 35 रन तर एवढे महत्त्वाचे आहे की त्याच्याशिवाय आता आपण कुठं काहीच नव्हतोच. अबे त्याच्या खाली शिवम दुबे आहे. जर हे काम हर्षित राणाच्या जागी येऊन केलं असतं तर बरं असतं. हर्षित राणाले वरते पाठवायची काय चूल होती कोणाच्या याच्यात, कोणते किडे धावू राहिले ते कोणाच्या याच्यात एवढे मोठे मोठे की हर्षित राणाले 5व्या-6व्या नंबरवर पाठवलं, 33 बॉल खेळले. अरे बाबा शिवम दुबेनं लय काही बर्बाद करून टाकलं असतं तेवढ्या बॉलात. त्याचा रेकॉर्ड वाचला असता, आपला रेकॉर्ड वाचला असता MCGचा. एवढी खतरनाक पॉलिटिक्स, एवढी म्हणजे माणसानं काय बोला आता, बोलासारखं काहीच ते राहिलं आता. आणि भाऊ तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, तुम्ही काही एवढं खुश नका होऊ आणि तुम्ही हा विचार तर बिलकुल नका करू की हर्षित राणाच्या 35 रनात किंवा 35 त्याची जर पार्टनरशिप नसती झाली ती 35 रनाची 33 बॉल 35 रन जे केले ते ना ते महत्त्वाचे आहे. त्याच्यानं आपण 125वर पोहोचलो. तो विषय असा आहे, हे T20 आहे, ठीक आहे. हे असं झालं हे काम, हे फक्त ते बाबर आझम टाईप माहिती आहे तुम्हाला, ते बाबर आझम मोहम्मद रिजवान जशी खेळतात ते हे झालं ते. आता उद्या जर हर्षित राणा कोणाला 1 डाऊन किंवा ओपनिंग करताना दिसला तर कोणी काही म्हणायचं नाही रे बा, कोणी म्हणजे कोणी काही म्हणू नाही शकत आणि कोणी काही म्हणताही नका, चुकूनही नका म्हणता. येणं दाखवून दे रे जोहर त्याची, काय म्हणतात आता तर येणं लावले, मराठीत त्याला दिवे लावणं म्हणतात आमच्या इकडे. हां आमच्या इकडे दिवे लावणं म्हणतात. दिवे लावणं म्हणजे आपली शक्तियोगा प्रदर्शन करणं. दिवे हा ते आमच्या इकडे करत म्हणतात की भाऊ हर्षित राणा आज लय दिवे लावले तुनं. कसं आहे माहीत आहे काय भाई, हे जर तुला त्या जागेवर येऊन केलं असतं तर ठीक आहे, ते ओके असतं की बा ठीक आहे. त्यानं 8व्या नंबरवर केलं, तिथे एकही बॅटर अवेलेबल नव्हता, तसं गेलो. कधी 8व्या-9व्या नंबरसोबत ज्यावेळेस समोर कोणी बॅटर नाही आहे, तो एकटा खेळू राहिला त्यावेळेस दुसऱ्या टेलेंडरसोबत कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जर जसप्रीत बुमराहसोबत असं यांना केलं असतं हर्षित राणाने ही गोष्ट तर बरोबर असती. माहिती नाही विषय काय आहे, खरं विषय असा आहे की तिथून अभिषेक शर्मा मारू राहिला आणि इथं डिफेन्स खेळू राहिला. रन बॉल ज्याला म्हणतात
12-12.5 ओव्हरमध्ये, एक सेकंड बुक घेऊन घेतो, 12-12.5 ओव्हरमध्ये अभिषेक शर्माची 50 झाली ती. तो तगड्यानं मारू राहिला, कुत्र्यासारखा मारू राहिला तो. त्याला घंटा फरक नव्हता पडू राहिला की काय नाही, तो धप मारू राहिला. मग त्याच्यानंतर एक असला स्लोप आला, लूप आला. ह्याच्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे आपल्यापाशी. अरे बा, पाठवणारा कोण आहे महाराष्ट्रातले ते तर पहा तुम्ही. 12.5 ओव्हर नंतर, 12 ओव्हर नंतर त्याच्यानंतरचे 2-4 ओव्हर अभिषेक शर्माला खेळायलाच भेटले नाही. अरे बॅट्समन तू आहे की तो आहे, खेळायलाच भेटले नाही. मग तो बॅटिंग करू लागला 18-18.5 ओव्हर, 18 ओव्हरवर तो बॅटिंग करू लागला. कोण? अभिषेक शर्मा. ते 12 ओव्हरच्या नंतर 18 ओव्हरपर्यंत खतम. त्यानंतर शिवम दुबे आला. भाई त्याची ते स्ट्राईक तुटली, 37-38 मॅचची जे काही होती त्याची ते स्ट्राईक तुटली. दुसरी गोष्ट अशी की आता आपला लकी चॅम्प कोण आहे? हे कसं आहे म्हणजे गौतम गंभीरला जसं रेकॉर्ड दिसला इंडियाचा एखादा चांगला की इथं आपण एवढं वर्ष झाले हारलो नाही. अच्छा, असं कसं नाही हारलो? आपण हारू. मी हारवण तुम्हाला. मी काही ना काही असं करेन की मी हारवण तुम्हाला. T20मध्ये गौतम गंभीरची सगळे तारीफ करत होते आत्तापर्यंत. कसं आहे इथं अशी गोष्ट आहे की 8व्या नंबरपर्यंत आपल्याला बॅटिंगची इथं गरज एवढी विशेष नाही आहे. जर तुम्हाला एवढीच चुल आहे की बा 8व्या नंबरवर काही ना काही मला बॅटिंग पाहिजे, तर मग तुम्ही प्रॉपर बॅटर घेऊन घ्या. मग तुम्ही रिंकू सिंगले ठेवा तिथं 8 नंबरवर. ठीक आहे, हर्षित राणाला काढून टाका, रिंकू सिंगले ठेवा. किंवा नाही, मी प्रॉपर बॅट्समन ठेवू राहिलो तिथं. काय ठरवलं? मी प्रॉपर बॅट्समन आणि तुम्हाला रन काढूनच देईन. मग तुम्ही एक बॉलर शॉर्ट राहून खेळा. आणि जर जरासं डोकं लावलं, जरासं जनरली ओव्हरसीज कंडिशन होती. आज ओव्हरसीज कंडिशन हे माझ्यासारख्याला माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे. माझ्यापेक्षा हुशार तुम्ही आहे, तुम्हाला माहीत आहे. आज ओव्हरसीज कंडिशन होती. ओव्हरसीज कंडिशनमध्ये कोणता बॉलर चांगला चालते? तिथं जर हर्षित राणाच्या जागी अर्शदीप सिंगच्या जागी हर्षित राणा खेळू राहिला, तर मग आता काय म्हणण्यासारखं आता काय राहिलं? ओव्हरसीज कंडिशनमध्ये बाबा एक माणूस किती खाली पडू शकते हे त्यानं दाखवून दिलं आज. की एक माणूस स्वतःच्या एका हट्टासाठी, एकाच्या जिद्दीसाठी किती खाली पडू शकते, किती बर्बाद करू शकते दुसऱ्यांना, ते त्यानं दाखवून दिलं. आणि हे रन स्कोअर कार्ड हे सगळं नाही सांगत, मॅच पाहायला लागते. तुम्ही मॅच पाहिली आहे, तुम्हाला माहीत आहे. आणि कोणी चुकून असा विचार नका करता की 35 रनामुळे आपण 125वर पोचलो. हे 155, 160, 170 झाले असते. शिवम दुबे मधात काय करते, किती लंबे मारते तुम्हालाही माहीत आहे. त्याच्यासमोर स्पिनर नाही कामाचे. त्या दोघांना धुवून टाकली असती, त्या दोघांनी एक करून टाकली असती ऑस्ट्रेलियाची. आपला अभिषेक शर्मा आणि शिवम दुबेनं ओव्हरसीज कंडिशनमध्ये एक स्पिनर ठीक आहे, पण तुमच्यापाशी तरीही 2 स्पिनर आहे. अक्षर पटेल नावाचा प्लेयर हा स्पिनर आहे. स्पिनर ऑलराऊंडरचा स्पिनर आहे तो. म्हणजे बॅट आणि स्पिन दोन्ही करते तो. आणि तो स्पिनर साधासुद्धा नाही आहे. अक्षर पटेलने लंब्याला घेतलेला आहे. अक्षर पटेल सारख्या प्लेयरची तारीफ माहीत आहे सगळ्यांना काय आहे तो. तर अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, मिस्ट्री स्पिनर आज बनत होती. ओव्हरसीज कंडिशन आहे दादा, स्पिनिंग ट्रॅक नाही आहे तो. जिथं कुलदीप यादवला खेळायला पाहिजे तिथं कुलदीप यादव खेळून नाही राहिला. टेस्टमध्ये कुलदीप यादवची जागा पक्की पाहिजे तिथं नाही दिसू राहिला कुलदीप यादव. ODI मध्ये आपल्या काय नाव आहे, कुलदीप यादवची जागा पक्की पाहिजे. ODI मध्ये दिसून नाही राहिला कुलदीप यादव. म्हणजे जिथं जो पाहिजे तिथं तो तर नाहीच देऊ राहिली ती. इथं हर्षित राणा म्हणजे यार माझं डोकं असं फाटून दे ना. तर
मी विचार करू राहिलो की अर्शदीप सिंगच्या जागी हर्षित राणा कसा का आला. अर्शदीप सिंगनं 19 ओव्हर टाकली होती T20 वर्ल्ड कपमध्ये 2024च्या जे आपण जिंकलो त्याच्या भरोशावर जिंकलो आपण. 19व्या ओव्हरमध्ये 4 ते 5 रन दिले त्यानं. सिच्युएशन काय होती माहिती आहे काय, डेव्हिड मिलर समोर होता. मिलर समजते, मिलर माहित आहे का किती कुत्ती चीज आहे तो माहित आहे. तो डेव्हिड मिलरले म्हणजे खराब शब्द नाही तर खराब शब्द निघायचे कामं होऊ राहिले. आपण अर्शदीप सिंगच्या बदौलतही T20 वर्ल्ड कप जिंकला हे नका विसरता. हर्षित राणा कसा का मोठा बॉलर झाला यार अर्शदीप सिंग पेक्षा. याच्यात कोणता यार त्याला, याच्यात कोण त्याला बुमरा दिसू राहिलो का 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 डेल स्टेन दिसू राहिला का अजून कोण दिसू राहिला मला खरंच समजून राहिलं. मिचेल स्टार्क दिसू राहिला का हेझलवूड दिसू राहिला. कुलदीप यादव बॅटिंगबद्दल आपण काहीच नाही म्हणू शकत, कारण कुलदीप यादवचं काम बॅटिंग नाही आहे. कुलदीप यादव स्पिन म्हणजे बॉलर आहे, तो त्याचं काम करते. ठीक आहे जाऊ दे. कुलदीप यादवला आपण बॅटिंगमध्ये ट्रोल नाही करू शकत, कारण की समोरचे डेंजर बॉलर होते. वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह या तिघांना 0 काढले. मी तिघांना म्हणून काही नाही राहिलो, यांची चुकी काहीच नाही आहे, काहीच चुकी नाही यांची. पण सरळ सरळ गोष्ट होती, तुमच्या अंगात एवढी चूल आहे. जर म्हणजे चूल नाही म्हणताय, जर तुम्हाला 2 स्पिनर खेळवायचे असेल प्रॉपर, वरुण चक्रवर्ती कुलदीप यादव, तर हर्षित राणाच्या जागी सरळ सरळ लेफ्ट आर्म पेसर अर्शदीप सिंगला बोलवायचं असतं. सरळ सरळ माझ्या बाकी काहीच म्हणणं नाही. बेटा हे सुरुवात आहे, सुरुवात झाली कधीची तोही वेगळी गोष्ट, पण हे जे मेंटॅलिटी आहे ना, हे जे विचार आहे ना, हा जो इगो आहे ना, हा बर्बाद करून टाका. पुऱ्या टीमला बर्बाद करून टाका ना इगो. पुऱ्या टीमले या इगोच्या चक्रात रोहित शर्माला कॅप्टन्सी म्हणून काढलं. आणि रोहित शर्माने जे लास्ट कॅप्टन्सी केली ती ना ODIची, चॅम्पियन्स ट्रॉफी विनर कॅप्टन आहे तो. एकही मॅच नाही हारलो आपण त्याच्या ह्याच्यात ICCमध्ये. एक मॅच काय म्हणतात ते, एक मॅच हारलो तो 19 नोव्हेंबर. त्याच्याशिवाय एकही मॅच नाही हारलो. 3 ICC इव्हेंटमध्ये आपण लगातार जितू राहिलो. अरे मी समजतच नाही सिरीजले काही. ठीक आहे 50 सिरीज हारून टाका, पण ICC जितवा. मी आता हे म्हणतो, सगळे हे म्हणतात, पण हे मॅच जाणारी होती काय? रोहित शर्मा जायला पाहिजे होता काय? इगो ज्यानं गेला तो फक्त इगोच्यानं रोहित शर्मा. काऊन इगोच्यानं गेला मी सांगतो. नाही आज सांगतो. आज विषय माहिती ना, आज खोलूनच टाकू विषय. कसं आहे, ठीक आहे आपली टीम आहे, आपली टीम आहे. अरे यार आपली टीम आहे. सरळ गोष्ट आहे यार, इंडियन टीम आपली टीम आहे यार. पण आपल्या टीममध्ये असं करसान काय? आपल्या टीममध्ये फुटपाट करसान काय? भाई तो एक माणूस माहिती तुम्हाला, रवी शास्त्री. तो माणूस फुल बेवळा होता, बेवळा. प्रॉपर टाईट माणूस, 90 प्रॉपर. त्याच्या याच्यातही टीमचं वातावरण रिक्स चांगलं होतं. त्याच्या याच्यातही तो 90 माणूस फुल टाईट, एकदम एकदम प्रॉपर. म्हणजे काही घेणे, मॅच चालू झाल्यावर बेट टाकून असा झोपला माणूस की मॅच झाल्यावर उठला आणि फक्त विचारते काय झालं, जिंकलो जिंकलो बरी या झालं. दुसऱ्या नंबरला राहुल द्रविड.
राहुल द्रविड बहा सर, जमत असन तर येऊन ना वापस. नाही नाही, खरंच म्हणून राहिलो मी, हे हसी मजाकची गोष्ट नाही आहे. जर जमत असन, जर प्रभू, हे प्रभू, जर खरंच जमत असन, राहुल द्रविडला आणून घ्या सर वापस. कसं आहे माहिती आहे का, राहुल द्रविडच्या ह्याच्यात आपण हारून होतो राहिलो ना. राहुल द्रविडच्या ह्याच्यात आपली ड्रेसिंग रूममध्ये काही प्रॉब्लेम चालू होते ना, आपल्या इथे इगो क्लॅश होत होता. राहुल द्रविड फुलासारखं जपत होता प्लेयरले, फुलासारखं, फुलासारखं. सगळे खुश ठेवत होता, सगळ्यांकडून बेस्ट काढून घेत होता तो. राहुल द्रविड होता तो, सगळ्यांकडून बेस्ट काढून घेणार, सगळ्यांकडून. खेळ राहुल, श्रेयस अय्यर, सगळ्यांकडून, बॉलर्स, बॅट्समन, सगळ्यांकडून प्रॉपर काम करून घेत होते ते, प्रॉपर प्लॅनिंगनं. भाई आता समजते कोच किती इम्पॉर्टंट आहे. तो आलं लक्षात, कोच किती इम्पॉर्टंट आहे. आपली बॉलिंग पाहता काय जराशी, काढू काय? त्यांची बॉलिंगपेक्षा आपण आपली बॉलिंग पाहू. त्यांची बॉलिंगही पाहू, पण पहिले आपण आपली बॉलिंग पाहू जराशी काय आहे. तर एक सेकंड. सो बॉलिंग पाहून घेऊ एकदा. जसप्रीत बुमराह 4 ओव्हरमध्ये 26 रन, 2 विकेट. जसप्रीत बुमराहले पडले भाई जराशे, पण तो बुमराह आहे, ते कमबॅक करणे येते. पडल्यावरही त्यानं 26 वरही थांबून घेतलं, 6ची इकॉनॉमी ठेवली. त्याचे 2 विकेट होत्या ना, त्यात थोड्या लवकर पाहिजे होते. जर त्या 2 विकेट पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पडल्या असत्या मग मजा आली असती. पण तुम्हाला माहीत आहे त्याच्यासोबत एक गोष्ट झाली. जसप्रीत बुमराहसोबत बॉलिंग करू राहिला सोबत पार्टनरमध्ये हर्षित राणा. जसप्रीत बुमराहनं कितीही समजा एक ओव्हर त्याने मेडीने टाकून दिली, हर्षित राणानं 2 ओव्हरमध्ये 27 रन दिले. किती? 2 ओव्हरमध्ये 27 रन काढले, 35 रन देऊन दिले 27. 13ची इकॉनॉमी आहे त्याची. जे बसले हर्षित राणाले, जे बसले, लिमिट नाही, खत्म करून टाकलं. वरुण चक्रवर्ती 4 ओव्हर 23 रन, 4 ओव्हरमध्ये 23 रन, 2 विकेटा, 5ची इकॉनॉमी. नाही भाई, वरुण चक्रवर्तीने सगळ्यात चांगलं केलं, सगळ्यात बढिया जो खेळला तो वरुण चक्रवर्तीच होता, म्हणजे बॉलिंगमध्ये. आणि बुमराह, कुलदीप यादवला आज मार पडली, खरंच मार पडली तिने. कुलदीप यादवच्या एका ओव्हरमध्ये 20 रन गेले, 20 रन. तो कोणतरी, तो नाव विसरलो मी त्याचं, तो बावला झालता जरासा, तिनं दिल ते कडक ठेवून. एवढं आहे ना मारले त्यानं, अरे बाप रे बाप. मिचेल मार्श होता काय इंग्लिश होता, कामित कोण होता, इंग्लिश, जॉश इंग्लिश नसन, मार्शच होता वाटते. जे मारले त्यानं कुलदीप यादवला एका ओव्हरमध्ये 20 रन. अरे बाप रे बाप, काय म्हणा होता. 2 विकेटा, त्या 2 विकेटा भाई लवकर पाहिजे होत्या. कसं आहे, पुऱ्या मॅचची एक करून टाकली, पूर्ण मॅचची. हर्षित राणा बनवा, हर्षित राणा दी गॉड बनवा, हर्षित राणा दी बेस्ट ऑलराऊंडर बनवा, नंबर 1 बॅट्समन बनवा, ओडीआयला नंबर 1 रँकिंग देऊन द्या, टेस्टमध्ये आणा दिले, टेस्टमध्ये नंबर 3 देऊन द्या दिले. पुढच्या मॅचमध्ये हर्षित राणा आपल्याला ओपनिंग करताना दिसला पाहिजे. यार म्हणजे एवढं यार, एवढं. सगळ्यांना आरोप लावले महेंद्रसिंग धोनीवर की त्यांना फेवरेटिझम केलं, की बा त्यानं त्याचे प्लेयर ठेवले आणि बाकीच्या प्लेयरला काढून टाकलं. त्याला कोणते प्लेयर ठेवले नाव सांगू मी? नाव सांगू कोणते प्लेयर ठेवले? विराट कोहली ठेवला त्यानं,
रोहित शर्मा ठेवला त्यानं, अश्विन ठेवला त्यानं, रविचंद्र अश्विन, रवींद्र जडेजा ठेवला त्यानं, हार्दिक पांड्याला आणलं नाही, पण हार्दिक पांड्यासोबत प्रॅक्टिसही केली आहे त्यांनी. रोहित शर्मा, विराट कोहली, रविचंद्र अश्विन, जडेजा हे सगळे टॉपचे प्लेयर आहे. रोहित शर्मा सध्याच्या कंडिशनमध्ये 38 इयरच्या एजमध्ये नंबर 1 बॅट्समन आहे, ओडीआयचा पाऊंग आहे. विराट कोहली सांगायची आवश्यकता नाही आहे, रोहित शर्माची सांगायची आवश्यकता नव्हती. विराट कोहली सेंचुरीज पाहून घ्या, रन पाहून घ्या, सगळं पाहून घ्या. रविचंद्र अश्विन त्याच्यासारखी बॉलिंग आतापर्यंत कोणी नाही करू शकत. त्याच्या छात्यावर, त्याच्या जीवावर एक WTC फायनल खेळलो आपण, एक WTC फायनल. म्हणजे त्यानं प्लेयर समजून घ्या तुम्ही काय आहे तो, समजले. बेन स्टोक, जॉस बटलर, अजून 1-2 प्लेयर आहे, पण मला हे सध्या 2 आठवण आले. जर कुठं भेटले नाही ना, रविचंद्र अश्विनच्या खिशात भेटतील ते. कुठे भेटतील? खिशात. जॉस बटलर काय प्लेयर आहे तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे किती खतरनाक प्लेयर आहे तो. बेन स्टोक तो किती खतरनाक प्लेयर आहे तो तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. रविचंद्र अश्विन खिशात घेऊन येते, खिशात. आलं लक्षात. रवींद्र जडेजा सांगायची गरज नाही आहे, 1000 दिवसापेक्षा जास्त वेळ तो नंबर 1 ऑलराऊंडर होता टेस्टमध्ये. का म्हणणं आहे याच्यावर? एका बदलायचं ना, म्हणजे बर्बाद करून टाकलं सगळं टीम. बोलायला काही नाही ठेवलं त्यांना, बोलायला. म्हणजे मी हसू राहिलो फक्त आता की बा मी काय करू, अजून तुम्ही काय करता मी काय करू तुम्ही सांगा. अर्शदीप सिंग इथं नाही खेळन तर मग अर्शदीप सिंग कुठं खेळन? त्याच्या घरी खेळन का कोणाच्या कुठं खेळन काही समजूच नाही राहिलं. हे कामं पाकिस्तानाला शोभतात. हा माझ्या खिलाडी आहे तर हा इथं खेळन, हे पाकिस्तानला शोभते काम, हे आपल्याला नाही शोभत. आपण कधीपासून करू आलो हे? तुम्ही तर लय मोठे देशभक्त होते ना, तुम्ही तर सगळा पहिले देशाला ठावत होते, मग तुम्ही कधीपासून करू राहिले अशा गोष्टी? तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर प्लीज सांगा कमेंटमध्ये. आणि भाई लाईक सबस्क्राईब करत जा, ते नका विसरत असतो. लाईक सबस्क्राईब करायला लागते यार, तेही करत जा थोडं. आणि चला भेटू, मी आज रात्री डबल येतो, डबल व्हिडिओ कॉल आपण डबल बोलू आपण याच्यावर काय आहे तो. ठीक आहे, बाय बाय.